घावणे फुटतात, तव्याला चिटकून बसतात, हवी तशी जाळी येत नाही, पांढरे शुभ्र तर अजिबात होत नाही. या सगळ्या तुमच्या समस्या असतील ना, तर बघा एकदम पांढरे शुभ्र जाळीदार घावणे झाले आहे. जाळी बघा एकदम पातळ, नाजूक, अजिबात कुठे जाडजूड झालेली नाही. नमस्कार, पुन्हा एकदा तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. एका पातेल्यात मी वाटीच्या साह्याने 3 वाटी तांदूळ घेतला आहे. इथे मी रेशनचा तांदूळ वापरतो, तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. तांदूळ इथे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता हा तांदूळ रात्रभर किंवा तुम्ही 7 ते 8 तास पण भिजत ठेवू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले तांदूळ घेऊन व त्यात शिजवलेला भात आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटून घेऊया. इथे मी छान बारीक वाटून घेतले आहे. छान फाईन पेस्ट झाली आहे. आता ते एका भांड्यात काढून घेऊया. हे घावणाचे मिश्रण एकदम पाण्यासारखं पातळही नाहीये. आपलं ताक कसं असतं, ताकापेक्षा थोडंसं घट्ट ठेवलंय. घावणाच्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून घेऊया. अशा पद्धतीने आपले घावणाचे मिश्रण तयार आहे, तुम्ही बघू शकता. आता गॅसवर मी बिडाचा तवा गरम करायला ठेवला आहे. तवा चांगला गरम झाला की त्याला थोडं तेल लावून घेऊया व गॅसची फ्लेम हाय ठेवावी. कढईच्या साह्याने घावणाचं पीठ कढईला सोडायला सुरुवात करायची आणि मध्ये आणायचं. बघा छान जाळी येते ना. मध्ये काही गॅप राहिला तर थोडंसं पीठ टाकायचं आणि झाकण ठेवायचं. एका अर्धा मिनिटासाठी असंच झाकण ठेवायचं. अर्धा मिनिट झालाय, आता झाकण काढून घेऊया. बघा काय मस्त जाळीदार घावणं दिसतं आहे. घावणाच्या पहिले कडा सोडून घेऊया आणि उलटवून घेऊ आणि अगदी 15 सेकंदासाठी दुसरी बाजू शेकून घेऊया. हे बघा छान असं जाळीदार घावणं तयार झालं. अशा पद्धतीने दुसरेही घावणे तयार करून घेऊया. फक्त काळजी काय घ्यायची, तांदळाच्या पिठामध्ये पाणी किती घालायचं हे समजलं पाहिजे. पीठ एकदम पातळ असतं, अगदी पाण्यासारखंही नाही, पण ताकापेक्षा थोडंसं घट्ट असतं. समजा अंदाज सांगायचा झाला तर 1 वाटी तांदूळ असेल तर त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाट्या पाणी घालायचं. हे बघा आपली गरमागरम आणि मऊ लुसलुशीत जाळीदार घावणे तयार आहे. तुम्ही हे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा चहासोबत खाऊ शकता. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर तिघांचा तडका या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम हँडलसुद्धा फॉलो करा. लिंक इन द डिस्क्रिप्शन.